कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 185 मराठी कथा. आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर चला वळूयात कथेकडे. सकाळी सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे अंघोळ करून ओले केस पाठीवर सोडत आणि साडीचा पदर खोचत किचनच्या दिशेने निघाली. शिवम आधीच तिथे दारापाशी हात बांधून उभा होता. प्रिया जवळ येताच तो एकदम नमतं घेत म्हणाला, राणी सरकार, हो ऐकलत का? काल खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मी खरंच जरा जास्तच बोललो ना. प्लीज आता तरी तो राग डोक्यातून काढून टाका ना. पण प्रियाने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तिने कपाळावर आठी घातली, तोंड फिरवलं आणि ती तरातरा किचन मध्ये निघून गेली. शिवम तिथेच थांबला नाही. तोही तिच्या मागे मागे किचन मध्ये गेला. प्रिया चहाची भांडी काढतच होती तर शिवम मागून म्हणाला, अहो प्रियाबाई, बघा ना माझ्याकडे. रात्री मी माफी पण मागितलीये तुमची. आज हा राजा तुमच्या समोर हात जोडतोय. आता तरी माना की. प्रियाने तरीही काही उत्तर दिलं नाही. ती गॅस पेटवून दूध तापायला लागली. मग ती मसाल्याचा डबा आणायला शेल्फकडे वळाली तर शिवम तिच्या मागे. ती कोथिंबीर चिरायला लागली तरीही शिवम तिथेही हजर. आणि झालं, आज राजांचं काय चालू होतं कुणास ठाऊक. नॉर्मली घरात काय होतं, प्रियांश आणि शिवांशी दिवसभर मम्मी, आई, ओ मातोश्री करत प्रियाच्या साडीचा पदर धरून संपूर्ण घरात तिच्या मागे मागे फिरतात. पण आज वाड्यात भलतंच दृश्य दिसत होतं. आज 6 फुटांचे शिवमराजे स्वतः प्रियांश आणि शिवांशी सारखे लहान बनून प्रिया ओ राणी सरकार ऐका ना, प्लीज ना करत संपूर्ण घरात तिच्या मागे मागे फिरत होते. प्रिया हॉलमध्ये गेली की शिवम हॉलमध्ये, प्रिया देवघरात गेली की शिवम देवघरामध्ये. पण हा सगळा प्रकार हॉलमध्ये बसलेले आबासाहेब आणि किचन मध्ये काम करणाऱ्या गंगू मावशींनी मोठ्या कौतुकाने पाहत होते. नेहमी वाड्यावर दरारा असणारे, शेकडो लोकांना आदेश देणारे शिवमराजे आज एका छोट्या मुलासारखे बायको मागे मनधरणी करत फिरतायत. हे पाहून गंगू मावशींना हसू अनावर झालं. त्यांनी तोंडाला पदर ठेवला आणि त्या खांदे उडून हसायला लागल्या. आबासाहेबांनीही वर्तमानपत्राआड चेहरा लपवला होता, पण त्यांचेही खांदे हसल्यामुळे हलत होते. पण आपल्याला तर माहितच आहे की शिवमराजेंना त्यांच्यावर हसलेलं अजिबात आवडत नाही. जर रोमॅन्टिक मूड मध्ये असल्यावर प्रिया जरी हसली तरी किती वेळ सतत तिला. तेवढ्यात शिवमकडे कोणाचे तरी हसण्याचे आवाज गेले. त्याने मागे वळून पाहिलं तर गंगू मावशी आणि आबासाहेब दोघेही त्यालाच हसत होते. शिवमचा पुरुषी अभिमान मध्येच जागा झाला. तो ताठ मान करून खोटा राग आणत ओरडला, ए हसू नका हो कोणी. हसायचं नाही सांगून ठेवते, मला राग येतो माहिती आहे ना तुम्हाला. मी इथे गंभीर समस्येत अडकलोय आणि तुम्हाला माझी गमत वाटते होय. शिवमने अशी दमदाटी करताच गंगू मावशींनी लगेच हसवायचं थांबवून काम आवरायचा बहाणा केला. पण आबासाहेबांनी वर्तमानपत्र खाली घेत म्हटलं, अहो शिवमराजे, पाटलांच्या वाड्यात भावी पाटील जर राणीच्या मागे मागे असा फिरू लागला तर प्रजा हसणारच ना. त्यात आमचा काय दोष. आबासाहेबांचं हे वाक्य ऐकून इतका वेळ कडक चेहरा करून बसलेल्या प्रियाला शेवटी आपलं हसू आवरलंच नाही. तिच्या ओठांच्या कोपऱ्यात एक गोड खळी उमटली आणि ती गालातल्या गालात हसली. आता प्रिया हसलेली शिवमने अचूक टिपली, हा तुम्ही हसलात ना, म्हणजे आता तुमचा राग गेला. असं म्हणत तो जरा चिडून आणि हक्काने तिच्या अगदी जवळ गेला. तिने लाजण्याच्या आत तिचा हात पकडणार इतक्यात कुठून तरी धावत येत प्रियांश आणि शिवांशी त्या दोघांच्या मध्ये उभे राहिले. दोन्ही चिमुरड्यांनी आपले लहान लहान हात पसरून शिवमला अडवलं. प्रियांश मोठ्या रुबाबात म्हणाला, नाही बाबा, तुम्ही आता आमच्या मम्माला काही करायचं नाही. काल तुम्ही मम्माला रडवलं ना, आता आम्ही मम्माच्या बाजूने आहोत. शिवांशीनेही तिचे छोटे हात कमरेवर ठेवले आणि म्हणले, हो बाबा, मम्माला त्रास द्यायचा नाही तुम्ही. शिवमने दोन्ही मुलांकडे आश्चर्याने पाहिलं आणि कपाळावर हात मारून घेतला. तो हसून म्हणला, अरे वा रे, माझ्या घरातल्या शूरवीरांनो, कालपर्यंत तुम्ही माझ्या टीम मध्ये होतात आणि आता आज मम्माच्या बाजूने. मम्माची एक चमची आहे आणि तुम्ही तिचे वकील झालात होय प्रियांश. आता बघाच तुमची मम्मा कशी सापडते मला. आणि हे 2-2 बॉडीगार्ड तर आत्ता होणार बाजूला. असं म्हणतच शिवमने एकाच झटक्यात प्रियांशला डाव्या कडेवर आणि शिवांशीला उजव्याकडे उचलून घेतलं आणि त्यांना सोफ्यावर बाजूला ठेवलं. प्रिया, आता तुमची खैर नाही, असं म्हणत शिवम डोळे मिचकावत मोठ्या वेगाने तिच्याकडे निघाला. शिवम आपल्याकडे पकडायलाच येतोय हे पाहून प्रिया तर घाबरलीच होती. ती आई गो मम्मा असं ओरडत हसत हसत मागे सरकली. साडीचा पदर हाताने सावरत तिने सरळ वरच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली.
ओहो प्रिया, कुठे पळालाय? थांबा, थांबा तिथेच. शिवम तिच्या मागे मागे पायऱ्या चढू लागला. तरीही आबासाहेब म्हणाले, लाडूबाई जरा दमाने घ्या. पण प्रियाने अगदी चपळाईने वर पोहोचून बेडरूम मध्ये प्रवेश केला आणि शिवम आत पोहोचण्यापूर्वीच खटकन दरवाजा आतून बंद करून घेतला. शिवमने दारावर थाप मारली. राणी सरकार, दरवाजा उघडा. राणी सरकार, दरवाजा उघडा. किती वेळ आत बसून राहणार आहात तुम्ही? शेवटी बाहेर तर यावंच लागेल ना. दरवाजा उघडा. आता बेडच्या पाशी भिंतीवर पाठ लावून उभी असलेली प्रिया धापा टाकत होती. तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती आणि ती स्वतःच्या पोटावर हळूच हात ठेवून मनातल्या मनात म्हणाली, बघितलंच बाळा, तुझे बाबा किती हट्टी आहेत. पण आज ना त्यांची चूक कळल्याशिवाय मी हा दरवाजा उघडणारच नाही. बाहेर शिवम दारावर कान लावून तिच्या हसण्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होता, तर खाली आबासाहेब आणि गंगू मावशी या जोडप्यांचा हा गोड खेळ पाहून मनोमन सुखावत होते. तितक्यात शिवमच्या खिशातील फोन खणखणला. त्याने फोन काढून पाहिलं तर त्याचा जिवलग मित्र आणि वाडीच्या कामात उजवा हात असलेला अतुलचा फोन होता. शिवमने स्क्रीन सरकवून फोन कानाला लावला. बोल रे अतुल, काय झालं सकाळी सकाळी? समोरून अत्यंत अतुल घाईघाईने आणि गंभीर आवाजात म्हणला, शिवम, अरे तू कुठे अडकलास रे? तालुक्याच्या ऑफिस मधून साहेब आलेत. त्या नवीन शेडच्या आणि जमिनीच्या फाईल्सवर तातडीने तुझ्या सह्या हव्यात. ते जास्त वेळ थांबणार नाहीत. लवकर निघ. अतुलचं बोलणं ऐकून शिवमच्या चेहऱ्यावरचे मगाचे मस्करीतले भाव जाऊन तिथे अचानक गांभीर्य आलं. तो दाराकडे पाहत म्हणला, हो का, बरं ठीक आहे, तू त्यांना चहा पाणी दे, मी निघालोच आहे, 5 मिनिटात पोहोचतो. शिवमने फोन खिशात ठेवला. समोर बंद दरवाजा होता. आता कामानिमित्त जाणं भाग होतं, पण राणी सरकारला असं अर्धवट सोडून त्याचा पायच निघत नव्हता. त्याने पुढे होऊन दारावर एक जोरात हात आदळला. तो खटका ऐकून आत उभी असली प्रिया दचकली. शिवमने दारावर हात टेकवला आणि दाराच्या अगदी जवळ जाऊन जरा खालच्या पण जरबदार आवाजात म्हणला, आता जातो आम्ही राणी सरकार. खूप महत्वाचं काम निघालंय म्हणून सोडतोय तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा शिवम पाटील आपला हिशोब अर्धवट कधीच सोडत नाही. आल्यावर तुमच्याकडे बघतो तेव्हा हा दरवाजाही नसेल आणि तुमचा हा रुसवाही नसेल. तयार राहा. त्यांच्या या आल्यावर बघतो या खोट्या रागातल्या प्रेमळ धमकीने प्रियाच्या पोटात एकदम गदगदलं. तिने दोन्ही हातांनी स्वतःचं तोंड दाबून घेतलं, कारण तिचं हसू आता अनावर झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली आणि काळजीची धडधडही वाढली. तिने मनातल्या मनात विचार केला, बघूया राजे, तुमची राणी पण कशी सामोरी जाते ते. आधी या तर खरी, मग तुम्हाला अशी भेट द्यायची आहे की तुमचा सगळा पुरुषी तोरा गळून पडेल. बाहेर शिवमने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःचा कुर्ता नीट केला आणि ताट मान करून तो तरा पायऱ्या उतरून खाली निघाला. खाली आबासाहेब आणि गंगू मावशी त्याचीच वाट पाहत निष्किलपणे हसत होते. काय हो, चाललात कुठे राजे? राणी सरकारची मनधरणी झाली की नाही? आबासाहेबांनी वर्तमानपत्रातून डोळे वर करत चांगलीच फिरकी घेतली. ते अतुलचा फोन आला होता आबासाहेब. तालुक्याहून साहेब आलेत शेताकडं. तातडीचं काम आहे म्हणून निघालोय. शिवमने कसाबसा आपला तोरा सांभाळत खोटा सुस्कारा सोडला. गंगू मावशी मागून गालातल्या गालात हसतच म्हणाल्या, बरं बरं, या या, पण येताना. गंगू मावशी गालातल्या गालात हसत म्हणाल्या, बरं बरं, या या, काम आधी, पण येताना ना राणी सरकारचा राग घालवायला बाजारातून त्यांच्या आवडीचे पेढे आणि गोड घेऊन यायला विसरू नका, नाहीतर रात्री पुन्हा दरवाजा बंद व्हायचा, तुम्हाला आतमध्ये चान्स नाही मिळायचा. शिवमने गंगू मावशीकडे एक हुकमी कटाक्ष टाकला, पण मनातल्या मनात त्यालाही ते पटलं होतं. तो काहीच न बोलता तरा वाड्याबाहेर पडला. तिथे अतुल गाडी घेऊन त्याची वाट पाहतच उभा होता. शिवम गाडीत बसला आणि गाडी सुसाट वेगाने शेताच्या दिशेने निघाली. तिकडे वर खोलीत गाडीचा आवाज ऐकून प्रियाने खात्री करून घेतली की शिवम गेले आहेत म्हणून. तिने हळू दरवाजा उघडला. ती बाहेर आली आणि गॅलरीतून बाहेर जाणाऱ्या गाडीच्या धुळीकडे पाहत राहिली. सकाळचं कोवळं ऊन तिच्या ओल्या केसांवर आणि तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं. तिची नाजूक बोटं नकळत तिच्या पोटावर फिरू लागली. तिचे डोळे आनंदाने चमकले. ती स्वतःशीच अत्यंत लाडात पुटपुटले. पप्पांना जाऊ दे बाळा, ते आले की आपण दोघांनी मिळून त्यांना अशी गुड न्यूज द्यायची आहे की त्यांचं मन खुश होतील. बघूया मग कसे बघतात माझ्याकडे आणि काय करतात आणि काय बघतात. दुपारची वेळ झाली होती. उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. शिवम शेतावरची कामं आटपून वाड्यावर परतला. दिवसभराच्या धावपळीने त्याला चांगलीच भूक लागली होती. तो हातपाय धुवून वाड्यात आला तर त्याला घरात शांतता जाणवली.
नेहमी किलबिलाट करणारी मुलं शेजारच्या वाड्यात खेळायला गेली होती. शिवमने इकडं तिकडं पाहिलं तर देवघरातून मंद तेवणाऱ्या समईचा प्रकाश बाहेर येत होता. तो हळू पावलांनी देवघराच्या उंबरट्यापाशी आला. आत गादीवर आजी बसली होती आणि तिच्या शेजारीच प्रिया बसून कापसाच्या वाती वळत होती. प्रियाने साडीचा पदर डोक्यावरून घेतला होता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती, पण सकाळी झालेल्या भांडणामुळे तिच्या डोळ्यात अजूनही थोडा अबोला होताच. शिवम दारापाशी उभा राहून गळा खाकरत म्हणला, राणी सरकार, अहो चला जेवायला, खूप भूक लागली आम्हाला. सकाळी तुम्ही जेवला नाहीत ना? आबासाहेब म्हणाले आम्हाला. प्रियाने वात वळवणं थांबलं नाही. ती शिवमकडे न बघता संत आवाजात म्हणली, तुम्ही व्हा पुढे, मी नंतर जेवेन, माझं मन नाहीये आता जेवायला. शिवमने आजीकडे पाहिलं, पण आजीनेही डोळ्यांनीच तूच मनधरणी कर असा इशारा केला. शिवम थोडा जवळ गेला आणि म्हणला, अहो असं काय करता? सकाळी रागवून पळून गेलात वर खोलीत, आता तरी राग सोडा की. जेवल्याशिवाय शरीरात ताकद कशी येणार? चला ना. असं म्हणत तिच्या गालावर आजी समोरच एक चटकन प्रियांश आणि शिवांशी जशी पप्पी घेतात तशी पप्पी घेतली. तर प्रिया जरा डोळे मोठे करून म्हणली, शी, काय करताय? आजी समोर आहे की. तरी तो पुन्हा तसंच करत म्हणाला, आजीला सगळं माहितीये, आता चालतेस की उचलून घेऊ? ती म्हणाली, नाही नाही, येते मी, चला तुम्ही. प्रियाने हातातली वाट तपकात ठेवली आणि जरा तोंड फिरवून म्हणाली, पण मला नको ना, मला ते जेवण आवडत नाही आज, माझं मनच उडालंय त्या जेवणावरून. शिवमने कपाळावर आठी घातली. अहो पण मग दुसरं काहीतरी बनवायला सांगू गंगू मावशींना, काय खायची इच्छा आहे तुमची? प्रियाने आजूबाजूला पाहिलं आणि काहीतरी कामात व्यस्त असलेल्या आजींना पाहून ती अगदी हळू आवाजात डोळे मोठे करून शिवमच्या अगदी जवळ येत म्हणाली, अहो मला ना चिंच खायची आहे. काय? शिवमने आश्चर्याने विचारलं, चिंच? वेडी बिडी झालीस की काय प्रिया? दुपारी या कडक उन्हात चिंच खायची अजिबात नाही, दात आमतील आणि वरून खोकला येईल तो वेगळाच. दुसरं काहीतरी सांग. प्रियाचा चेहरा अजूनच पडला. ती जरा हट्टी सुरात म्हणाली, बरं चिंच नको तर मला ना कैरी खावीशी वाटते, छान तिखट मीठ लावून. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत शिवम कपाळावर हात मारून घेत हसून म्हणाला, अगं वेडी आहेस का तू? अरे हे काय कैऱ्यांचे दिवस आहेत होय? आता कुठे हिवाळा पावसाळा संपून ऋतू बदलतोय, बाजारात कुठे मिळणार कैऱ्या? काही काय मागतेस ग दुपारी? वेडपट, चल पटकन. प्रियाने एक मोठा सुस्कारा सोडला आणि ती तिथून उठून सरळ बेडरूमच्या दिशेने निघाली. शिवमही आपले कपडे बदलण्यासाठी तिच्या मागे बेडरूम मध्ये गेला. खोलीत आल्यावर प्रियाने कपाटातून त्याचा दुसरा कुर्ता टॉवेल काढून त्याच्या हातात दिला. तिचा चेहरा पूर्णपणे नाराज झाला होता. ती एकही शब्द बोलत नव्हती. शिवम कुर्ता घालत म्हणला, प्रिया तू पण चल ना खाली, सोबत जेऊया. असं म्हणत शिवम खोली बाहेर पडला आणि पायऱ्या उतरायला लागला. तो घाई 4-5 पायऱ्या उतरून खाली खाली उतरला आणि त्याने मागे वळून पाहिलं तर प्रिया अगदी हळूहळू एक एक पाऊल टाकत पायऱ्या उतरत होती. तिच्या हाताचा आधार जिन्याच्या कठडाला होता. शिवम खालनच मोठ्या आवाजात म्हणाला, ओ राणी सरकार, अहो पटकन चला ना, किती हळूहळू चालताय, भूक लागली आहे मला इथे खूपच, आणि तुम्ही आहात की गोगलगायसारखं चालताय हळूहळू हळूहळू. पण आता प्रिया जिन्यांच्या वरच्या पायरीवरच थांबली. तिने चिडून शिवमकडे पाहिलं आणि म्हणाली, अहो डॉक्टरांनी मला पटपट चालायला मनाई केली आहे, समजते का तुम्हाला? पण शिवम तर आपल्याच दुधीत होता. त्याला त्या डॉक्टरांच्या वाक्यामागचा अर्थच कळला नाही. तो नेहमीप्रमाणेच म्हणाला, अरे हो विसरलोच मी, ठीक आहे, हळू ये मग, पडू नकोस म्हणजे झालं. तिथूनही प्रिया नाराज होऊन खाली आली. दोघीही जेवणाच्या टेबलवर बसले. गंगू मावशींनी स्वयंपाकघरातून गरमागरम जेवण आणत होत्या. आज वाड्यावर छान बेत होता. गंगू मावशींनी प्रियाच्या ताटात भाजी वाढायला सुरुवात केली. पण जसा त्या भाजीतल्या लसणाचा आणि फोडणीचा तीव्र वास प्रियाच्या नाकात गेला तसं तिच्या छातीत चर्र झालं. तिच्या तोंडाची चव बिघडली. ती ताटाकडून तोंड वळवून पोटावर हात ठेवून म्हणली, अहो मला नाही जेवायला वाढताना पण उचमळल्यासारखं होतंय, हा वास मला सहन होत नाही हो. शिवमने तोंडात घास टाकता टाकता तिच्याकडे पाहिलं. त्याला वाटलं नेहमीप्रमाणेच तिची तब्येत जरा खराब असेल. तो काहीच न समजता अगदी सहजपणे म्हणाला, वासाने त्रास होतोय, ठीक आहे मग उठ तू, गंगू मावशी वाढतील मला जेवण, तू जा खोलीत जाऊन आराम कर. शिवमचं हे अत्यंत निर्गुतुक आणि साधे उत्तर ऐकून प्रियाचा पारा पार चढला.
या माणसाला खरंच काही समजत नाही की मुद्दाम करतायत. असा विचार करून ती जरा चिडूनच ताटावरून उठली आणि पाय आपटतच सरळ वरच्या बेडरूम मध्ये निघून गेली. आजी आणि गंगू मावशींनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्या गालातल्या गालात हसल्या. पण राजे मात्र आपल्याच विचारात जेवणात मग्न होते. त्यांच्या डोक्यात प्रियाच्या बोलण्याचा कोणताही विचार आलाच नाही. दुपारचे जेवण आटोपल्यावर शिवमला काही शासकीय आणि बाजारपेठेच्या कामासाठी मार्केटमध्ये जायचे होते. त्याचा मित्र तो वाड्याच्या बाहेर गाडी घेऊन आधीच हजर होता. शिवमने मुलांची गोड गोड पप्पी घेतली. त्यांना उन्हात खेळू नका म्हणत निघून गेला पुन्हा. शिवम गाडीत बसला आणि दोघेही मार्केटच्या दिशेने निघाले. गाडी सुसाट वेगाने जात होती. रस्त्याच्या कडेला शेतांच्या ओळी होत्या. अचानक एका वळणावर शिवमचे लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या गर्द चिंचेच्या झाडाकडे गेलं. झाडाला लहान लहान चिंचा लटकत होत्या. ते झाड पाहताच शिवमच्या डोळ्यासमोर दुपारी प्रियाने केलेली चिंचेची ती मागणी आठवली. तो स्वतःशीच हसला आणि पुटपुटला, काय पण हवं असतं राव, राणी सरकारला या उन्हाच्या वेळी चिंच आणि कैरी खायची म्हणे. त्याच्या चेहऱ्यावर ते अचानक आलेलं हसू आणि स्वतःशीच पुटपुटणं बाजूला बसलेल्या अतुलने अचूक टिपलं. अतुलने गाडी चालवता चालवता शिवमकडे पाहिलं आणि मिश्किलपणे विचारलं, काय रे शिवम, काय झालं? एकटाच काय गालातल्या गालात हसतोस? काही खास प्रकरण आहे का? शिवमने एक मोठा श्वास घेतला आणि हसत हसत म्हणाला, अरे काय सांगू तुला अतुल, तुझी वहिनी ना आजकाल काय मागते माहितीये का? आणि काय पण बोलते आणि कळतच नाही राहू तिचं मला. अतुल उत्सुकतेने विचारत म्हणला, म्हणजे काय झालं नक्की ते सांग. शिवम अगदी सहजपणे तक्रार केल्यासारखं सांगू लागला, अरे आज दुपारी काय म्हणते माहितीये का? म्हणे मला चिंच खायची. मी नाही म्हणालो तर म्हणते मला कैरी खावीशी वाटते. मी म्हटलं, अगं वेडी आहेस का? हे काय कैऱ्यांचे दिवस आहेत का? आणि एवढंच नाही, तिला जरा पटकन चालायला सांगितलं तर मला उलटून म्हणते काय? हो, डॉक्टरांनी मला पटपट चालायला मनाई केली आहे. आणि हो, अजून काय तर दुपारी जेवायला बसलो तर भाजीच्या लसणाच्या वासाने तिला चक्क उचमळायला लागलं. सगळं जेवण सोडून रुसून वर खोलीत जाऊन बसली. शिवम हे सगळं अगदी साध्या तापाच्या किंवा अपचनाच्या लक्षणासारखं सांगत होता. पण हे ऐकता ऐकता अतुलच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. त्याच्या डोक्यात एकदम प्रकाशाचा झोत पडला. अतुलने गाडी चालवता चालवता शिवमच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे मोठे झाले होते. अतुल आश्चर्याने आणि आनंदाने ओरडला, अरे म्हणजे शिवम, याचा अर्थ पागल आहे का रे तू? शिवम अजूनही गोंधळलेला होता. तो म्हणला, का काय झालं रे? म्हणजे काय रे? अरे म्हणजे गोष्ट आनंदाची आहे मित्रा, अतुल मोठ्याने ओरडला. त्या क्षणी दोघांनाही एक प्रचंड मोठा धक्का बसावा असा अतुलने रस्त्याच्या मधोमध चर्र करून करत गाडीचा ब्रेक जोरात दाबला. गाडी एका झटक्यात रस्त्याच्या कडेलाच थांबली. शिवम अचानक लागलेल्या ब्रेकमुळे पुढच्या डॅशबोर्डला टेकता टेकता वाचला. अरे अतुल, वेड्या झालास की काय? असा का ब्रेक दाबतोस? जीव घेणार का माझा? शिवमने छातीवर हात ठेवत रागावून विचारलं. पण अतुलने शिवमकडे अत्यंत आनंदाने आणि तितक्याच अविश्वासाने पाहिलं. त्याने शिवमचे दोन्ही खांदे पकडले आणि तो म्हणाला, अरे डोक्याने जरा कामाच्या व्यापात वेडा झालास काय शिवम? तू तू खरंच राजा आहेस का रे? एवढ्या मोठ्या वाड्याचा कारभार सांभाळतोस, पण स्वतःच्या घरात काय चाललंय हे कळत नाही तुला? अरे पण झालंय काय, नीट सांगशील का? शिवमने गोंधळून विचारलं. अतुल हसत आणि डोक्यावर हात मारत म्हणाला, अरे गाढवा, चिंच आणि कैरी खाण्याची इच्छा होणं, डॉक्टरांनी जोरात चालण्यास मनाई करणं आणि जेवणाच्या वासाने उचमळणं ही कशाची लक्षणं आहेत? वाड्यावर पुन्हा एकदा मुलांचे पैंजण वाजणार आहेत. वाड्यावर छोटा पाहुणा येणार आहे. तू पुन्हा एकदा बाबा होणार आहेस आणि तुझी राणी सरकार आई होणार आहे. अतुलचे हे शब्द जसे शिवमच्या कानावर पडले तसा शिवमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला एका क्षणासाठी वाटलं की त्याला ऐकण्यात काहीतरी चूक झाली. त्याच्या डोळ्यासमोर दुपारचे ते सगळे प्रसंग एका चित्रासारखे फिरायला लागले. प्रियाचे पोटावर हात ठेवून चालणे, तिचे डॉक्टरांचे नाव घेणे आणि भाजीच्या वासाने उचमळल्यासारखे उलट्यांसारखे होणे. शिवमचा चेहरा पूर्णपणे खुलून पडला आणि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा एक प्रचंड मोठा पूर आला. त्याचे डोळे चमकले. अरे म्हणजे प्रिया आई होणार आहे आणि मला हे समजलंही नाही. हो, आणि तू तिथे तिला चिंच आणि कैऱ्या देण्याऐवजी ओरडत होतास. अतुल हसून म्हणाला. शिवमने एक सेकंदही वाया न घालवता अतुलला म्हटलं, अतुल गाडी फिरव ना. गाडी मागे फिरव, आत्ताच्या आत्ता. मला आधी वाड्यावर जायचे, माझ्या राणी सरकारकडे.
अतुलने हसतच गाडी रिव्हर्स घेतली आणि सुसाट वेगाने वाड्याच्या दिशेने गाडी पळवायला सुरुवात केली. शिवमचे हृदय आता वाड्यावर पोहोचण्यासाठी प्रचंड वेगाने धडधडत होते. पण शिवम मध्येच त्याला थांबवत म्हणला, अरे थांब थांब, मार्केटमध्ये चला आधी. जर भेटलं सगळं घेऊ, नाहीतर आहेच सगळं शेत ढुंढळून काढू आणि मग वाड्यावर जाऊ. चल पटकन. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.